नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोदाजी सोनार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग व स्पर्धा परीक्षा मराठी शब्दसंपत्ती या पुस्तकाचा लेखक. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाची नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर आपण या जाहिरातीमध्ये एकूण पदे किती, शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कधी करायचा, वेतन श्रेणी काय आहे, परीक्षेचे स्वरूप काय आहे, फॉर्म कधी आणि कुठे कसा भरायचा याविषयी सविस्तर माहिती पाहूया. तर चला, आपण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण जर पाहिला तर आपल्याला अर्ज करताना आणि अभ्यास करताना कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही याची मला पुरेपूर खात्री आहे. तर चला, आपण वन बाय वन सर्व माहिती पाहूया. आपण पाहू शकता स्क्रीनवर की दिनांक 2/10/2024 रोजी वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासोबतच आपण या जाहिराती जर पाहिलं तर ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक हा 12/10/2024 ते 2/11/2024 हा कालावधी आहे. सोबतच आपण जर पाहिलं तर एकूण पदे ही एकूण 17 संवर्गाची आहेत. आपण पाहू शकता 17 संवर्ग. एकूण पदे किती, तर एकूण पदे आहेत 611. पाहू शकता आपण. आणि ही पदे आयुक्तालय नाशिक, अपर आयुक्त नाशिक, अपर आयुक्त ठाणे, अपर आयुक्त अमरावती आणि अपर आयुक्त नागपूर अशा 4 विभाग आणि एक मुख्यालय अशा 5 विभागातली आहेत. तर आता मित्रांनो, आपण बघू शकता की यामध्ये कोणकोणती पदे आहेत. आपण एक एक पद पाहूया. तर आपण सर्वप्रथम 1 नंबरचं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक. नाशिक आयुक्तालयामध्ये पद आहे. एकूण पदे आहेत 3. निम्न श्रेणी लघुलेखक एकूण पदे आहेत 14 आणि पूर्णच्या पूर्ण आयुक्तालयात आहेत. त्यानंतरचं पद आहे वरिष्ठ आदिवासी निरीक्षक. यामध्ये एकूण पदे आहेत 18. अपर आयुक्त नाशिक अंतर्गत 7 पदे, अपर आयुक्त ठाणे अंतर्गत 3 पदे, अपर आयुक्त अमरावती अंतर्गत 4 पदे आणि अपर आयुक्त नागपूर अंतर्गत 4 पदे असे एकूण 18 पदांची जाहिरात आहे. यानंतरचं पद आहे 4 नंबरचं संशोधन सहाय्यक. एकूण पदे 19 आहेत. आपण पाहू शकता. त्यामध्ये अपर आयुक्त नाशिक 4 पदे, अपर आयुक्त ठाणे 7 पदे, अपर आयुक्त अमरावतीमध्ये 5 पदे, अपर आयुक्त नागपूरमध्ये 3 पदे. त्यानंतरचं पद आहे उपलेखापाल किंवा मुख्य लिपिक. ही एकूण पदे 41 आहेत. त्यामध्ये अपर आयुक्त नाशिक अंतर्गत 16 पदे आहेत, अपर आयुक्त ठाणे अंतर्गत 7 पदे, अपर आयुक्त अमरावती अंतर्गत 8 पदे, अपर आयुक्त नागपूर अंतर्गत 10 पदे अशी एकूण 41 पदांची जाहिरात आहे. वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक यामध्ये एकूण 205 पदांची जाहिरात आहे. त्यापैकी नाशिक अंतर्गत 61 पदे, अपर आयुक्त ठाणे 57 पदे, अपर आयुक्त अमरावती 43 पदे, अपर आयुक्त नागपूर 44 पदे. लघु टंकलेखक याची एकूण 10 पदे आहेत. नाशिकमध्ये 3 पदे आहेत, ठाण्यामध्ये याचे एकही पद नाही आहे. अपर आयुक्त अमरावती अंतर्गत 3 पदे आहेत, अपर आयुक्त नागपूर अंतर्गत 4 पदे आहेत. अशी एकूण 10 पदांची ही जाहिरात आहे. यानंतरचं पुढचं पद आहे गृहपाल पुरुष. आपण पाहू शकता गृहपाल पुरुषमध्ये अपर आयुक्त नाशिक अंतर्गत 14 पदे, अपर आयुक्त ठाणे अंतर्गत 16 पदे, अपर आयुक्त अमरावती अंतर्गत 13 पदे, अपर आयुक्त नागपूर अंतर्गत 19 पदे असे एकूण 62 पदांची ही जाहिरात आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे मित्रांनो गृहपाल स्त्री. आपण पाहू शकता स्क्रीनवर की गृहपाल स्त्रीसाठी एकूण 29 पदांची जाहिरात आहे. त्यापैकी 10 पदे ही नाशिक अंतर्गत, 5 पदे ठाणे अपर आयुक्त अंतर्गत, अपर आयुक्त अमरावती अंतर्गत 8 पदे, अपर आयुक्त नागपूर अंतर्गत 6 पदे अशी 29 पदांची ही जाहिरात आहे. आता पुढचं पद आहे अधीक्षक पुरुष. अधीक्षक पुरुष पदांची एकूण 29 पदे आहेत. त्यापैकी अपर आयुक्त नाशिक अंतर्गत 9 पदे, अपर आयुक्त ठाणे अंतर्गत 16 पदे, अपर आयुक्त अमरावती अंतर्गत 0 पद आहे आणि अपर आयुक्त नागपूर अंतर्गत 4 पदे अशी 29 पदांची जाहिरात आहे. त्यानंतर पुढचं पद आहे मित्रांनो, आपण बघू शकता की स्त्री अधीक्षक या पदासाठी एकूण 55 पदे आहेत. 55 पदे आहेत.
त्यापैकी 17 पदे नाशिक अंतर्गत, 27 पदे ठाणे अंतर्गत, अमरावती अंतर्गत 3 पदे आणि अप्पर आयुक्त नागपूर अंतर्गत 8 पदे. त्यानंतरचं पुढचं जे पद आहे ते पद आहे ग्रंथपाल. ग्रंथपालची एकूण पदे 48 आहेत. अप्पर आयुक्त नाशिक अंतर्गत 24 पदे, अप्पर आयुक्त ठाणे अंतर्गत 15 पदे, अप्पर आयुक्त अमरावती 1 पद आहे, अप्पर आयुक्त नागपूर 8 पदे, एकूण 48 पदांची ही जाहिरात आहे. प्रयोगशाळा सहाय्यक 13 नंबरचं पद आहे. त्यामध्ये आपण पाहू शकता की प्रयोगशाळा सहाय्यकाकरिता एकूण 30 पदांची जाहिरात आहे. अप्पर आयुक्त नाशिक अंतर्गत 12 पदे, अप्पर आयुक्त ठाणे अंतर्गत 13 पदे, अप्पर आयुक्त अमरावती अंतर्गत पद नाही आहे, अप्पर आयुक्त नागपूर अंतर्गत 5 पदे, असे एकूण 30 पदांची जाहिरात आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे आदिवासी निरीक्षक. आदिवासी निरीक्षकासाठी एकच पद आहे आणि ते फक्त नाशिक अप्पर आयुक्ताच्या अंतर्गत आहे. यापुढचं पुढचं पद आहे सहाय्यक ग्रंथपाल. यासाठी एकच पद आहे आणि ते अप्पर आयुक्त ठाणे अंतर्गत पद आहे. त्यानंतर कॅमेरामन प्रोजेक्टर या पुढचं पद आहे कॅमेरामन प्रोजेक्टर कम ऑपरेटर. एक पद आहे आणि एक पद हे अप्पर आयुक्त ठाण्याच्या अंतर्गत आहे. त्यानंतरचं पुढचं पद जे आहे ते आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि शेवटचं पद आहे 17 एकूण संवर्गापैकी याची एकूण 45 पदे आहेत. आपण पाहू शकता स्क्रीनवर. तर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची एकूण 45 पदापैकी 21 पदं ही अप्पर आयुक्त ठाणे अंतर्गत आहेत, अप्पर आयुक्त अमरावती अंतर्गत 24 पदे आहेत, अशी एकूण 45 पदे आहेत. आपण ओव्हरऑल जर पाहिलं तर पूर्ण एकूण पदे आपण पाहू शकता की 611 पदांची जाहिरात आहे. आता ही झाली आपण सर्व पदांची जाहिरात. तर ऑनलाईन अर्ज कधी आणि कसा भरायचा? ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा दिनांक सुरू होणार आहे 12/10/2024 आणि शेवटचा दिनांक आहे 2/11/2024 पर्यंत आपण अर्ज भरू शकता. आपल्याला आणखी जाहिरात सविस्तर पाहिजे असेल तर आपण कुठं पाहणार? तर ती आपण जाहिरात पाहू शकतो tribal.maharashtra.gov या संकेतस्थळावर जाहिरात उपलब्ध आहे. आपण सविस्तर जाहिरात पाहू शकता. आता आपण यासोबत ही झाली आपण एकूण पदांची माहिती. एकूण पदे किती, संवर्ग किती, परीक्षा कधी होणार. तर आता मित्रांनो आपण बघूया की या पदांचा शैक्षणिक पात्रता काय असणार. तर मित्रांनो आपण आता पाहणार आहोत शैक्षणिक अर्हता व अनुभव. तर आपण पाहू शकता स्क्रीनवर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती विद्यापीठाची द्वितीय श्रेणीतील पदवी असणं आवश्यक आहे. द्वितीय श्रेणीतील पदवी. त्यानंतर संशोधन सहाय्यकर्ता, त्यानंतर उपलेखापाल, मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक या सर्व पदाकरता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. फक्त मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आणि या 4 पदामध्ये फरक एवढाच आहे की वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षककरता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी द्वितीय श्रेणीतील मागितलेली आहे आणि बाकी या 4 पदांकरता मात्र फक्त मान्यता प्राप्त विद्यापीठांची पदवी असणे आवश्यक आहे असं म्हणलेलं आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे 6 नंबरचं. आपण पाहू शकता लघुलेखक. लघुलेखाकरता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि लघुलेखनाचा वेग हा 80 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. त्यासोबत इंग्लिश 40 टंकलेखन आणि मराठी 30 टंकलेखनाचा स्पीड असणे गरजेचं आहे. त्यानंतरचं पुढचं पद बघू शकता आपण अधीक्षक पुरुष आणि अधीक्षक स्त्री या दोन्ही पदाकरिता मात्र पात्रता सारखीच आहे. या दोन्ही पदाकरिता समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार म्हणलेला आहे. म्हणजेच एकंदरीत जर सांगायचं असेल तर BSW
ही पदवी असणे आवश्यक आहे. BSW. या पुढचं पद आहे गृहपाल पुरुष आणि गृहपाल स्त्री. आपण स्क्रीनवर पाहत असाल, आपण दोन्ही या पदांना आपण हायलाईट केलेलं आहे. तर या दोन्ही पदांसाठी MSW ही शिक्षण असणं गरजेचं आहे. MSW. त्यानंतर ग्रंथपाल या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणारा उमेदवार आणि 2 वर्ष अनुभव असेल तर त्या पदांनी दिलेला आहे. त्यानंतरचं पुढचं पद आहे सहाय्यक ग्रंथपाल. वेतनश्रेणी आहे S7 मधली. यासाठी पण इयत्ता फक्त 10वी असणं आवश्यक आहे आणि ग्रंथालय प्रशिक्षण धारण केलं असलं पाहिजे. त्यानंतर 13 नंबरचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक. यासाठी फक्त आणि फक्त 10वीच पात्रता चालते. याला कुठलंही सर्टिफिकेट किंवा ग्रंथालयाचं सर्टिफिकेट वगैरे काही असणे आवश्यक नाही. 10वीवर असणार आहे. हे या जाहिरातीमधलं एकमेव पद आहे. 14 नंबरचं पद आपण स्क्रीनवर पाहू शकता. तर या पदासाठी उच्च माध्यमिक म्हणजे 12वी आणि फोटोग्राफीचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. फोटोग्राफी, प्रिंटिंग, एनलार्जिंग आणि त्याचे संबंधित शास्त्र याचं ॲडिओ व्हिज्युअल मशीन चालण्याचा प्रत्यक्ष 3 वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव असणे आवश्यक आहे असं म्हणलेलं आहे या जाहिरातीसाठी. त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. यामध्ये संविधिक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी असणं आवश्यक आहे या पदासाठी. त्यानंतरचं 16 नंबरचं पद पाहू शकता आपण उच्च श्रेणी लघुलेखक. यासाठी शासन मान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाची परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण, त्यासोबत 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखन आणि 120 शब्द प्रति मिनिट मराठी दोन्ही असेल तर प्राधान्य किंवा दोन्हीपैकी एक असेल तरी आपण अर्ज करू शकता. पण त्यासोबत मात्र टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट सोबतच MSATचा कोर्स केलेला असणे आवश्यक आहे. 17 नंबरचं आणि शेवटचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक. यासाठी हा कॅन्डिडेट हा SSC उत्तीर्ण असावा. लघुलेखनाचा 100 प्रति मिनिट इंग्रजी, 100 प्रति मिनिट मराठी दोन्ही असेल तर प्राधान्य आहे आणि दोन्हीपैकी एक असेल तरी अर्ज करू शकतो. त्यासोबत मात्र टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 हे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी यासाठी महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची असेल की या लघुलेखनासंबंधी जे परीक्षा आहेत याची मात्र चाचणी परीक्षा म्हणजे व्यवसाय चाचणी घेण्यात येणार आहे. अर्हता कधी गणली जाईल तर 1/11/2024 रोजी तुमची अर्हता गणली जाणार आहे. तर आपण आता आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत का बघूया. परीक्षा. तर ही परीक्षा कशी होणार तर सर्व जे काही पद आहेत एकूण 17 वर्ग, 17च्या 17 वर्गकरता परीक्षा ही संगणकीय होणार आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. साधारणतः आपण जर स्क्रीनवर पाहिलं तर गृहपाल पुरुष, गृहपाल स्त्री, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्त्री, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या सर्वांच्या सर्व पदाकरिता परीक्षा ही 200 गुणाची आहे. सोबतच कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर याची सुद्धा परीक्षा 200 गुणांची आहे. फक्त या जाहिरातील एकूण 17 संवर्गापैकी लघु टंकलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक याच पदांसाठी फक्त 100 गुणांची परीक्षा आहे, कारण या पदांना काही व्यावसायिक चाचणी आहे. तर उरलेले हे 3 पदं सोडून इतर 14 पदाकरिता प्रत्येक घटकावर 50 प्रश्न. प्रत्येक घटक म्हणजे कुठला तर आपण बघू शकता मराठी 50 गुण, इंग्रजी 50 गुण, सामान्य ज्ञान 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 50 गुण अशी एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणाची लेखी परीक्षा असणार आहे. परीक्षेकरिता वेळ हा 120 मिनिटाचा आहे फक्त या 14 पदाकरिता. आणि जे 3 पदं उर्वरित राहिले लघु टंकलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी 100 गुणांची परीक्षा आहे. विषय तेच आहेत, फक्त प्रत्येक घटकावर 25 मार्काची परीक्षा होणार आणि परीक्षेकरिता वेळ असणार आहे 60 मिनिटांचा. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा शुल्क अमागाससाठी 1000 रुपये आहे आणि मागास प्रवर्गासाठी परीक्षेमध्ये 10% सूट म्हणजे 900 रुपये परीक्षा फीस आहे. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीमधली महत्त्वाची
अटी शर्ती पाहिल्या आहेत. सोबतच ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराकडे 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर असा त्याचा पासपोर्ट असणे आवश्यक आहे. स्वतःची स्वाक्षरी काळ्या शाईने कोऱ्या कागदावर करायची आहे, ती स्कॅन करावी लागेल. आणि त्यासोबतच स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा पण त्यांना काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर देऊन द्यायचा आहे. तो स्कॅन करून तिथे आपल्याला फॉर्म भरता येईल. त्यासोबतच IBPSने या फॉर्मसोबत एक मजकूर दिलेला आहे, त्याला आपण डिक्लेरेशन म्हणतो. ते डिक्लेरेशन स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहायचं, त्यावर खाली स्वाक्षरी करायची आणि ते पण स्कॅन करायचं आहे. तर मित्रांनो, या प्रकारे आपण या परीक्षेकरता अभ्यासक्रम, शेवटचा दिनांक, फॉर्म कसा भरायचा, परीक्षेचे स्वरूप काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या पुस्तकामध्ये बोनस पॉईंट या जाहिरातीमध्ये सांगतो इच्छितो की गृहपाल स्त्री या पदाकरिता फक्त गृहपाल महिला वर्गच अर्ज करू शकतात. सोबतच अधीक्षक स्त्री या पदासाठी सुद्धा फक्त महिलाच अर्ज करू शकतात. हे महत्त्वाचं आहे. परीक्षा केंद्र हे जिल्ह्याच्या ठिकाणी राहणार आहे. ऑनलाईन परीक्षा होणार आहे. या प्रकारे आपण सर्व माहिती पाहिलेली आहे. आता बोनस पॉईंट सांगेल मी आणखी की यामध्ये जे एकूण मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक क्षमता चाचणी किंवा अंकगणित हे 4 विषय आहेत. त्यासाठी थोडंसं वेगळा व्ह्यूने सांगतो मी. मराठीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं मराठीचं व्याकरण अगदी उत्तम आहे. इंग्रजी विषयाकरता बाळासाहेब शिंदे हे पुस्तक आपण वापरू शकता, अगदी उत्तम पुस्तक आहे. अंकगणितसाठी पंडितनाथ राणे आणि इयत्ता 8वी स्कॉलरशिपचा अभ्यास जर आपण केला तर या परीक्षेकरता सफिशियंट आहे. बुद्धिमत्ता चाचणी यासाठी अनिल अंकलगी यांचं पुस्तक आणि 8वी स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम अगदी योग्य प्रकारे आपण यातून होऊ शकतो. सोबतच एक विषय आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानचा प्रश्न, चालू घडामोडी, विभागाशी संबंधित काही प्रश्न असतात आणि इतर प्रश्न असतात. इतर प्रश्नासाठी आपल्याला एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा अगदी उत्तम आहे. चालू घडामोडीसाठी आपण कुठलं एखादं बुलेटिन किंवा मासिक वाचू शकता. आणि आदिवासी विभागाच्या ज्या योजना आणि इतर माहिती आहे ती शासनाच्या वेबसाईटवरून आपण डाउनलोड करू शकता. आपण पूर्ण असा अभ्यास चांगला करा आणि परीक्षेमध्ये यशस्वी व्हा. आपल्याला परीक्षेकरता खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा, लाईक करा. थँक्यू.